श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे, तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा, स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा. स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास ठेव. मग बघ, तुला तुझ्या प्रत्येक कामात यश हे मिळणारच. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेचच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते, हे लक्षात घ्या. आयुष्यात आपली लढाई ही आपणच लढायची असते. बाकीचे लोक हे फक्त ज्ञान देण्यासाठीच असतात, ते कधीच साथ देत नाहीत. म्हणून सर्वांचे ऐकायचे, पण स्वतः विचार करून जे योग्य आहे तेच करायचे. ज्या लोकांनी तुला निराश केलेले आहे त्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःला दोष देणे गरजेचं आहे, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवलेली होती, म्हणूनच तुमच्या पदरी निराशा आली. अपेक्षा जर तुम्हाला ठेवायची असेल तर ती दुसऱ्यांकडून ठेवू नका, तर ती तुमच्या स्वतःकडूनच ठेवा आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न हे स्वतःच करा, म्हणजे त्यात नुकसान तुम्हाला होणार नाही. बाळा, असे दुःखी होऊ नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याने कोणी तुझ्या आयुष्याची वाट लावलेली आहे, ज्याने कोणी तुझ्या हसत्या खेळत्या जीवनात विष पेरले, त्यांना आम्ही पाहून घेतो. नियतीचा फेरा हा गोल फिरत आहे. आज ज्याने कोणी असे केलेले आहे, एक दिवस त्याचे तेच कर्म त्याच्याकडे फिरून पुन्हा परत येणार. पाप पुण्याचा हिशोब हा इथेच पूर्ण केला जातो, म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका. वेळ ही खूप महत्त्वाची आहे, ती अशी रडून हरून बसून वाया घालवू नका. आजची वेळच तुमची उद्याची वेळ बदलत असते, हे लक्षात घ्या. नशिबाला दोष देत बसू नका. जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुमच्यासोबत कधीच वाईट घडणार नाही. आणि बाळा, तू घाबरू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, कितीही अपयश आले तरी कधीच हार मानू नकोस, कारण कोणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नसतो. जे लोक यशस्वी झालेले आहेत त्यांनाही त्यांच्या प्रयत्नात खूप अपयश आलेले आहे, पण त्यावेळेस ते न थांबता पुढे चालतच राहिले, म्हणून तर आज एवढ्या मोठ्या उंचीवर ते पोहोचू शकलेले आहेत. परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करू नका. पहिला तुम्ही स्वतःला बदला,
ज्यावेळेस तुम्ही स्वतःला बदलाल त्यावेळेस तुमची परिस्थिती ही आपोआपच बदलेल. तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करू नका, म्हणजे तुमच्यावर देखील अन्याय होणार नाही. जे आम्हाला शरण येतात त्यांची आम्ही ढाल बनून त्यांच्यासाठी उभे राहत असतो. आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला मार्ग दाखवत असतो. फक्त तुम्हाला तो मार्ग ओळखता आला पाहिजे. ज्यावेळेस शुद्ध अंतःकरण ठेवून तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुमची ती प्रार्थना नक्कीच पूर्ण होत असते आणि याचा अनुभव तुम्हाला कितीतरी वेळा आलेला देखील आहे. बाळा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कोणत्याही कामाला लाजू नका. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी असतो. घाबरू नका. जर तुम्ही घाबरलात तर तुम्हाला मार्ग दिसणार नाही. भीतीने धीर खचत असतो. निर्भय बना. निर्भय होऊन पुढे पुढे चालत राहा. आम्ही नेहमी तुमच्याबरोबरच आहोत. भिवू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी नेहमी असणारच आहोत. फक्त विश्वासाने तू तुझे पाऊल पुढे पुढे टाकत राहा. प्रामाणिकपणे कर्म करत राहा. तुझे सर्व चांगलेच होणार आहे. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.